हॅलो सिव्हिल इंजिनियर्स आणि फ्युचर ऑफिसर्स एईसी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी पीएमसी जेई 2025 साठीच्या आमची विशेष एमसीक्यू सिरीज मध्ये आम्ही पार्ट 2 घेऊन आलोय. आपण लास्ट पार्ट 1 मध्ये पाहिलं अतिमहत्वाचे ब्रिज इंजिनिअरिंगवरील 10 प्रश्न पाहिले. फुल कन्सेप्च्युअल क्वेश्चन आपण कव्हर केले. आता आणखी 10 प्रश्न पाहूया, जेणेकरून ब्रिज इंजिनिअरिंग ह्या विषयाची तुमची तयारी आणखीन मजबूत होऊन जाईल. चला तर मग पुढील क्वेश्चन सुरू करू. तर मग पहिला प्रश्न, Question number 11. Bearings are provided in bridges to option A. Allow translation and rotation in bridges. Option B. Transfer forces from superstructure to substructure. Option C. Isolate superstructure to and substructure. Sorry. Option D. All of the above. विचार करा. थोडं उत्तर सोपं आहे याचं. आपण एका उदाहरणातून समजून घेऊया. सपोज आपली बॉडी, तर आपल्या शरीरात जे आपले बेरिंग्स असतात, म्हणजे जे की जॉईंट्स असतात, ते थोडक्यात बेरिंग सारखेच काम करतात. जे जॉईंट्स असतात ते आपण जे वजन उचलतो, आपल्या पायाचे जे बेरिंग्स आहेत किंवा जे जॉईंट्स आहेत, ते शरीराचे सर्व प्रकारचे वजन उचलतात आणि जमिनीवर ट्रान्सफर करतात. म्हणजे थोडक्यात आपले काय, जे बिल्डिंगचे आपल्या किंवा ब्रिजेसचे जे कॉलम्स असतात, ते कॉलम्स पूर्ण ब्रिजेसचं लोड जो असतो तो कॅरी करतात आणि लोड तो पूर्ण सबस्ट्रक्चरला खाली ट्रान्सफर करतात. हा झाला पर्याय बी. हॅलो मोमेंट म्हणजेच काय, तर हे जे जॉईंट्स आहेत, हे असल्यामुळे आपण चालू शकतोय किंवा ट्रान्सलेट करू शकतोय किंवा रोटेशन करू शकतोय. हा पर्याय झाला ए. त्यानंतर काय, तर आयसोलेट आणि प्रोटेक्ट. जर जॉईंट्स नसतील तर प्रत्येक हालचालीमुळे जो आपल्या बोन्सवर टेन्शन येतं, त्या टेन्शनमुळे ते तुटण्याचे चान्सेस असतील. आणि बेरिंग्स असतील तर ते टेन्शन ते सस्टेन करू शकतात. त्यामुळं आपली बॉडी जी असेल ते सिक्युअर राहते. हा पर्याय झाला सी. त्यामुळं ह्याचं आन्सर जे आहे ते ऑल ऑफ द अबोव. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. 12. A long continuous structure carrying the road or railway line over a dry valley is A. Under bridge, B. Viaduct, C. Trestle bridge, D. Through bridge. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, वायडक्ट. तर याचा आन्सर करेक्ट असा आहे. वायडक्ट म्हणजे काय, तर हा एक खूप लांब सिरीज ऑफ आर्चेस ऑर पियर्स असलेला एक स्ट्रक्चर आहे. आपण हे स्ट्रक्चर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर किंवा पनवेल वायडक्ट म्हणून हे आपण बघू शकतो एक्झाम्पल म्हणून. क्वेश्चन नंबर 13. Which one of the following earth pressure acts behind the bridge abutment? Option A. Active earth pressure. Option B. Passive earth pressure. Option C. Earth pressure at rest. Option D. None of the above. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन ए. तर आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूया. बघा, अबॅटमेंट एक हा प्रकार असा आहे जो रिटेनिंग वॉल सारखाच काम करतो. तो ब्रिजला तर सपोर्ट देतोच, पण त्याच्या मागची माती जी किंवा एम्बॅकमेंट जे असतं ते तो धरून किंवा सपोर्ट लावून ठेवतो. जेव्हा ही माती भरली जाते, ती माती त्याच्या अबॅटमेंटला थोडासा बाहेर ढकलण्याचा, म्हणजे थोडासा पुश करण्याचा प्रयत्न करत असते हवे साईडला, जेणेकरून जी हालचाल किंवा आउटवर्ड मुवमेंट जे होते, त्यामुळे मातीच्या आतला स्ट्रेस कमी होतो. या कमी झालेल्या दाबाला किंवा ज्या प्रेशरला ऍक्टिव्ह प्रेशर असे म्हणतात. म्हणून अबॅटमेंटच्या मागे ऍक्टिव्ह प्रेशर असतो. तर बघा क्वेश्चन नंबर 14. कदाचित 11 आणि 14 हा क्वेश्चन नंबर रिपीट झालेला आहे. सो तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर मध्ये पाहू शकता. Question number 15. The minimum roadway width on single lane as per IRC standards. Option A 425, option B 6.25, option C 9 meter, option D 7.5 meter. तर याचा आन्सर आहे याचा आन्सर ऑप्शन ए 4.25 मीटर. तर आपण एक्सप्लेनेशन पाहूयाचं. IRC 73 प्रमाणे आणि IRC 5 प्रमाणे सिंगल लेन ब्रिजसाठी मिनिमम कॅरेज वे विड्थ ही 4.25 मीटर असते. हे कशासाठी, तर एक व्हेकल गाडी किंवा कार आणि ब्रिजची साईड रेलिंग कर्व मध्ये सेफ साईड क्लिअरन्स राहायला पाहिजे. कन्फ्युजन टाळण्यासाठी नॉर्मल सिंगल लेन रोडसाठी 3.75 मीटर असते, पण सिंगल लेन ब्रिजसाठी 4.25 असते. त्यामुळे इथे 2 पॉईंटमध्ये कन्फ्युजन न करता तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्वेश्चन 16. A small bridged passage for the conveyance of water under the road from one side of roadway to other side is known as option A underground drain, option B channel, option C aqueduct, option D culvert. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, कल्वर्ट. ऑप्शन डी, कल्वर्ट.
याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. कल्वर्ट म्हणजे बेसिकली एक छोटासा ब्रिज किंवा एक बंद क्लोज्ड कंडक्ट म्हणतोय आपण, जो रस्त्याखालून पाणी, पावसाचं पाणी किंवा नेण्यासाठी डिझाईन केलेला असतो. जो ब्रिज आणि कल्वर्ट मधला मेन फरक म्हणजे कल्वर्टचा स्पॅन आणि लांबी खूप कमी असते, साधारणपणे 6 मीटरपेक्षा कमी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग कॉफर डॅम्स. त्यात 2 स्टेटमेंट आता त्यांनी दिलेत आणि ते स्टेटमेंट आपल्याला इनकरेक्ट आहेत काय चेक करत आहे. मोस्टली ह्या क्वेश्चन मध्ये होणारी चूक म्हणजे आपण स्टेटमेंट इनकरेक्ट आहे की करेक्ट आहे तपासत नाही, त्यामुळे आपली जास्त करून गफलत होते. परत आपण वाचू. क्वेश्चन नंबर 17. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग कॉफर डॅम्स. X. Cellular coffer dams are relatively more watertight as compared to Bresto coffer dams. Y काय म्हणते बघू. As compared to embankment type, the cellular of coffer dam is smaller and occupies less area. Which of the above statements are incorrect? Incorrect शब्दाकडे लक्ष देऊया आपण. Option A, X only. Option B, Y only. Option C, both X and Y. And option D, neither X nor Y. आपण थोडं X बद्दल बघू. X काय सांगते, सेल्युलर टाईप हा ब्रेस्ट टाईप पेक्षा जास्त वॉटर टाईट असतो. आणि ऑप्शन वाय जो आहे तो वाय काय म्हणते, तर एम्बॅकमेंट टाईप पेक्षा सेल्युलर टाईपला कमी जागा असते. आपल्याला विचारले विच ऑफ द अबोव स्टेटमेंट्स इज आर इनकरेक्ट, कोणतं विधान चुकीचं आहे. मग आपण स्टेटमेंट चेक करू. स्टेटमेंट एक्स काय म्हणते, सेल्युलर कॉफर डॅम मध्ये इंटरलॉकिंग स्टील पाईल शीट्स असतात आणि मध्ये माती भरलेली असते. त्यांच्या डिझाईनमुळे सीपेज पाथ लांब होतो. थोडक्यात काय तर सीपेजची जी लेंथ असते ती वाढते, त्यामुळे ते ब्रेस्ट टाईपपेक्षा जास्त वॉटर टाईट असतात. म्हणजे स्टेटमेंट एक्स हे करेक्ट आहे. स्टेटमेंट वाय काय, सेल्युलर कॉफर डॅम हे सेल्फ सपोर्टिंग असतात, त्यांना स्टॅबिलिटीसाठी कमी बेस एरिया लागतो. त्यांच्या उलट एम्बॅकमेंट टाईप म्हणजेच काय अर्थ डॅम ला स्टॅबिलिटीसाठी मोठा स्लोप आणि खूप जास्त जागा लागते. म्हणजे सेल्युलर टाईपला कमी जागा लागते. हे विधान पण करेक्ट आहे. त्यामुळं एक्स पण बरोबर आहे आणि वाय पण बरोबर आहे. प्रश्न विचारलाय कोणते चुकीचे आहे, दोन्ही नाही. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे डी, नायदर एक्स नॉर वाय. पण आपल्याला असं कळते वाचून की दोन्ही ऑप्शन हे करेक्ट आहेत, त्यामुळे आपण जर बोथ एक्स आणि वाय केलं तर आपला हा क्वेश्चन चुकीचा झाला. हे तुम्ही वाचून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द पॉइंट शाल बी गिवन मोर वेटेज while selecting site for major bridge with length in between 60 to 300 meter. Option A, alignment of approaches. Option B, none of these. Option C, both alignment of approaches and good bridge site. Option D, good site for bridge proper. तर क्वेश्चन 18 काय म्हणतोय बघू आपण. प्रश्न आहे की एका मेजर ब्रिजसाठी साईट निवडताना खालीलपैकी कोणत्या मुद्द्याला जास्त महत्त्व किंवा वेटेज दिलं जातं. तर आपण ऑप्शन वाचूया. ब्रिज, ऑप्शन ए काय सांगतोय, तर ब्रिजला जोडणारे रस्ते किंवा जो रोड असतात ते. ऑप्शन डी काय म्हणते, तर फक्त ब्रिजसाठी चांगली जागा. आणि ऑप्शन सी काय म्हणते, बोथ दोन्ही. तर करेक्ट आन्सर सी आहे याचं. ऑप्शन एक्सप्लेनेशन बघूया आपण. एक चांगला इंजिनियर दोन्ही गोष्टीचा बॅलन्स करतो. कन्स्ट्रक्शनचा खर्च म्हणजे स्ट्रक्चरल इकॉनॉमी जी आहे आणि ट्रॅफिकची सेफ्टी म्हणजे ट्रान्सपोर्ट इफिशियन्सी, म्हणून दोन्ही फॅक्टर्स ए अँड डी हे इक्वली इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन नंबर 19. HFL स्टँड फॉर. हा बेसिक क्वेश्चन आहे एकदम, तर ह्याचा आन्सर तुम्ही लगेच देऊ शकता. हे सगळ्यात सोपं आहे आणि HFLचा फॉर्म फॉर्म असा आहे की हाय फ्लड लेवल. ऑप्शन ए हे तुमच्याकडं एक्सप्लेनेशन आहे. हाय फ्लड लेवल म्हणजे काय, एक बेसिक फक्त सांगतो. हाय फ्लड लेवल हा ब्रिज डिझाईन मधला एक क्रिटिकल पॅरामीटर आहे. HFL म्हणजे नदीमध्ये आजपर्यंत जेवढी जास्त नोंद झालेली असते पाण्याची. आता मी कोल्हापूरमध्ये एक फ्लड आला होता थोडक्यात सांगायचं झालं तर तो आतापर्यंतच्या हिस्ट्रीमधला सगळ्यात मॅक्सिमम होता. मग ती जी लेवल झाली कोल्हापूरमधली ती HFL लेवल झाली म्हणायची त्या नदीपात्राची. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. द टाइप ऑफ ट्रस कॉमनली फॉर स्पॅन्स वेअरिंग फ्रॉम 5 to 9 मीटर इज. ऑप्शन ए क्वीन पोस्ट ट्रस. ऑप्शन बी किंग पोस्ट ट्रस. ऑप्शन सी मॅन्सर ट्रस. ऑप्शन डी कंपोजिट ट्रस. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे किंग पोस्ट ट्रस. तर याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. किंग पोस्ट ट्रस हा सगळ्यात सिंपल आणि जुन्या ट्रस टाईप्स पैकी आहे. त्यात एक सेंट्रल व्हर्टिकल मेंबर असतो जो आपण बघतो मधी कधी. हा छोट्या स्पॅन्स
किंवा शॉर्टर स्पॅनसाठी खूप इफिशियंट असतो. त्याची टिपिकल रेंज 5 to 8 मीटर असते, जे आपल्याला 5 to 9 मीटरच्या रेंजमध्ये परफेक्ट बसते. जरा जास्त स्पॅन असेल म्हणजे 8 to 12 मीटर असेल, तर आपण क्वीन पोस्टर्स वापरतो. पण 5 to 9 मीटरसाठी किंग पोस्टर्स हे करेक्ट आन्सर आहे. थँक यू फॉर द presence in my video. Do like for this video, subscribe my channel and share this video to all your friends and colleagues. And we will meet as soon as possible in our next part 3 or next new subject. Thank you.